सो आता मग पाहणार आहोत डिफरन्स बिटवीन मिक्स अँड कंपोजिट सप्लाय. पर्टिक्युलर कंपोजिट सप्लाय, मिक्स सप्लाय. फर्स्ट वन, मेन आयटम, प्रिन्सिपल आयटम सोल्ड इन मेन. आता फर्स्ट वन मेन आयटम. मेन आयटम मध्ये काय म्हटलंय? कंपोजिट सप्लाय. कंपोजिट सप्लाय मध्ये काय? प्रिन्सिपल आयटम सोल्ड इन मेन अँड मिक्स सप्लाय आयटम विथ हायेस्ट टॅक्स रेट इज द मेन आयटम. सो ज्या तुम्ही जे बंडल आहे किंवा कंपोजिट सप्लाय किंवा डिफरन्स मिक्स सप्लाय ज्यावेळेला देतात त्यावेळेस कंपोजिट सप्लायमध्ये काय तर प्रिन्सिपल आयटम सोल्ड इज मेन. सो मेन आयटम आहे तो सोल्ड केला जातो, त्याच्यासोबत दुसरा असंच दिलं म्हणजे फ्री दिला जातो. पण याच्यामध्ये मिक्स सप्लायमध्ये काय की दोन्ही आयटम दिले जातात, पण ज्या आयटमवरती जास्त तुमचा रेट लागेल, हायेस्ट टॅक्स लागेल, तो तुमचा मेन आयटम राहिला. देन सेकंड वन, टॅक्स रेट ॲप्लिकेबल. कंप्लीट सप्लायमध्ये काय म्हटलंय तर टॅक्स रेट ऑफ प्रिन्सिपल्स, टॅक्स रेट ऑफ प्रिन्सिपल आयटम. आता याच्यामध्ये टॅक्स रेट ॲप्लिकेबल कुठे आहेत तर प्रिन्सिपल आयटमवरती टॅक्स रेट काय ॲप्लिकेबल आहे कंप्लीट सप्लायमध्ये. आणि मिक्समध्ये हायेस्ट टॅक्स रेट ऑफ द ऑल द आयटम्स. त्याच्यानंतर इथे मिक्स सप्लायला काय की दोन्हीवरती हायेस्ट टॅक्स रेट तुमचा मिक्स सप्लायमध्ये लागू होतो. आता सप्लाय इन्क्लुझिव्ह आणि एक्सक्लुझिव्ह, कोणत्या गोष्टी सप्लायमध्ये इन्क्लुझिव्ह आहेत आणि कोणत्या गोष्टी सप्लायमध्ये एक्सक्लुझिव्ह आहेत. सो ते दिलेलं आहे. आता इन्क्लुझिव्हमध्ये ऑल फ्रॉम सप्लाय गुड्स अँड सर्व्हिसेस ऑर बोथ, हे येतं सप्लायमध्ये इन्क्लुझिव्ह आहे. देन सर्व्हिसेस बाय एम्प्लॉई टू एम्प्लॉई, एम्प्लॉई टू एम्प्लॉई दिली जाणारी जी सर्व्हिस आहे ती एक्सक्लुझिव्ह आहे, ती ह्याच्यामध्ये इन्क्लूड होत नाही सप्लायमध्ये. देन इम्पोर्ट ऑफ सर्व्हिस फॉर कन्सिडरेशन वेदर ऑर नॉट इन कोर्स ऑर furtherance of business. Import of services for consideration whether or not in course of furtherance of business. So business मध्ये ज्या ज्या इम्पोर्ट सर्व्हिसेस कन्सिडर केल्या जातात त्या सगळ्या सर्व्हिसेसमध्ये येतात. आणि सर्व्हिसेस बाय एनी कोर्ट ऑर ट्रिब्युनल एस्टॅब्लिश अंडर एनी लॉ. सो ज्याला कोर्ट एखादी सर्व्हिस देतं किंवा गव्हर्नमेंटकडून एखादी येणारी सर्व्हिस असेल तर ती एक्सक्लुझिव्ह असते सर्व्हिसेसमधून. देन ॲक्टिव्हिटी स्पेसिफाईड इन शेड्यूल 1 मेड ऑर ॲग्रीड बी मेड विदाउट कन्सिडरेशन. ॲक्टिव्हिटी स्पेसिफाईड इन शेड्यूल 1, जर शेड्यूल 1 मध्ये एखादी ॲक्टिव्हिटी स्पेसिफाय केलेली आहे तर ती सुद्धा तुमची सप्लायमध्ये येते. पण फंक्शन ऑफ परफॉर्मन्स बाय MP, MLA and member of पंचायत, municipalities and other local authorities or person holding constitutional post or any chairperson, member of director in body established by CG, SG, local, central government, state government, local authority who is not deemed as an employee before commencement of this clause. सो MLA असेल म्हणजे गव्हर्नमेंटच्या कोणत्याही मंत्र्याकडून असेल किंवा ग्रामपंचायतमधून असेल, जी त्याच्या एम्प्लॉईजला जी काही सर्व्हिस दिली जाते ती एक्सक्लुझिव्ह असते याच्यामध्ये. आता शेड्यूल 1 मध्ये काय काय म्हटलेलं आहे बघा. परमनंट ट्रान्सफर डिस्पोजल ऑफ बिझनेस असेट्स, परमनंट ट्रान्सफर किंवा डिस्पोजल ऑफ बिझनेस असेट परमनंट ट्रान्सफर करत असेल तर ते सुद्धा तुमचं इन्क्लुझिव्ह मध्ये येतं. देन सप्लाय बिटवीन रिलेटेड पार्टीज डिस्टिंक्ट पर्सन. सो दोन पार्टीमध्ये किंवा दोन पर्सनमध्ये जो काही सप्लाय होतो तो सुद्धा तुमचा इन्क्लुझिव्ह असतो. गिफ्ट बाय एम्प्लॉई टू एम्प्लॉई एक्सिडिंग ₹50,000, 50,000 पेक्षा जास्त मोठे गिफ्ट जर तुम्ही एम्प्लॉई टू एम्प्लॉई देत असाल तर ते सुद्धा तुमचं सप्लायमध्ये येतं. देन सप्लाय ऑफ गुड्स बाय प्रिन्सिपल टू एजंट और एजंट टू प्रिन्सिपल, सप्लाय ऑफ गुड्स बाय प्रिन्सिपल टू एजंट. सो एजंटला जर तुम्ही एखादा ग्रुप गिफ्ट देत असाल किंवा एजंटकडून तुम्ही एखादं गिफ्ट घेत असाल तर ते सुद्धा सप्लायमध्ये येतं. इम्पोर्ट ऑफ सर्व्हिसेस बाय टॅक्सेबल पर्सन फ्रॉम रिलेटेड पर्सन और एनी ऑफ हिज एस्टॅब्लिशमेंट आउटसाइड इंडिया इन कोर्स ऑफ फर्दरनेस ऑफ बिझनेस. काय म्हटलं? इम्पोर्ट ऑफ सर्व्हिसेस बाय टॅक्सेबल पर्सन फ्रॉम रिलेटेड पर्सन. सो कोण टॅक्सेबल पर्सन आहे त्याच्याकडून जर एखादा पर्टिक्युलर पर्सनला जर एखादी सर्व्हिस देत असेल एनी ऑफ द एस्टॅब्लिशमेंट आउटसाइड इंडिया तर त्याला सुद्धा ते सुद्धा सप्लायमध्ये इन्क्लुझिव्ह होतं. तरी काय म्हटलं? सर्व्हिस ऑफ फ्युनरल, ब्युरियल्स, क्रिमेटोरियस अँड मॉर्च्युरी. त्याच्यानंतर सेल्स ऑफ लँड बिल्डिंग वेअर नो कन्सिडरेशन रिसिव्ड बिफोर इन्शुरन्स ऑफ कम्प्लिशन सर्टिफिकेट.
काय म्हटलंय, सेल्स ऑफ लँड. सर तुम्ही जर एखादी जागा विकत असाल, बिल्डिंग विकत असाल, तिथे कन्सिडरेशन रिसिव्ड बिफोर इन्शुरन्स ऑफ कम्प्लिशन सर्टिफिकेट. सो कम्प्लिशन सर्टिफिकेट रिसिव्ह करण्याआधी, तर ते सुद्धा तुमचे एक्सक्लुझिव्ह मध्ये येतं, म्हणजे इन्क्लूड होत नाही. देन ॲक्शनेबल क्लेम. ॲक्शनेबल क्लेम अदर दॅन लॉटरी, बेटिंग अँड गॅम्बलिंग. सो काही क्लेम असतील मग लॉटरी, बेटिंग अँड गॅम्बलिंग व्यतिरिक्त, तर ते सुद्धा तुमचे सप्लायमध्ये येत नाहीत. देन ट्रान्झॅक्शन अंडरटेकन बाय CG, SG, local authority in which they are engaged as public authorities. ज्या वेळेला सेंट्रल गव्हर्नमेंट थ्रू, स्टेट गव्हर्नमेंट थ्रू किंवा लोकल अथॉरिटी थ्रू एखादं ट्रान्झॅक्शन पब्लिक ऑथॉरिटीसाठी जर होत असेल, तर ते सुद्धा एक्सक्लुझिव्ह आहे. देन कंपोजिट सप्लायमध्ये काय म्हटलं बघा, टॅक्सेबल पर्सन आणि टॅक्सेबल पर्सन. गुड ए प्रिन्सिपल प्लस गुड बी सप्लिमेंट, हे येतं टॅक्सेबल पर्सन. देन ऑर सर्व्हिस ए प्रिन्सिपल, सर्व्हिस बी सप्लिमेंट. सो एक मेन आणि एक सप्लिमेंट. सेम एनी सर्व्हिस प्रिन्सिपल, एनी गुड सप्लिमेंट. एक सर्व्हिस एक गुड्स सुद्धा तुमचं याच्यात येऊ शकतं. सो अशा पद्धतीने कंपोजिट सप्लाय होतं. आणि मिक्स सप्लाय कसं होतं, फॉर अ सिंगल कन्सिडरेशन एनी इंडिव्हिज्युअल गुड्स ऑर सर्व्हिसेस प्लस वन ऑर मोर देन वन इंडिव्हिज्युअल्स गुड्स अँड सर्व्हिसेस. सो एक सर्व्हिसेस, एक एनी गुड इंडिव्हिज्युअल गुड्स अँड सर्व्हिसेस, जी कुठले गुड्स किंवा सर्व्हिसेस प्लस वन ऑर मोर, एक किंवा त्याच्यापेक्षा जास्त इंडिव्हिज्युअल गुड्स अँड सर्व्हिसेस, हे सुद्धा तुमचे मिक्स सप्लायमध्ये येतात. That composite scheme will be applicable for all goods. A taxable person cannot opted from payment of tax under composition scheme. A taxable person cannot opted for payment of taxes under composition scheme, say for supply of one class of goods, and opted for regular scheme of payment of taxes for supply of other classes of goods. Thus, it is applicable for all types of goods without any classification. Rates of composite tax. Composite taxचे रेट्स दिलेले आहेत बघा तुम्हाला. द रेट्स ऑफ टॅक्स अंडर कंपोजिशन स्कीम्स आर एज अंडर. इंडिव्हिज्युअल पर्सन, मॅन्युफॅक्चर अँड ट्रेडर. मॅन्युफॅक्चर अँड ट्रेडर किती % टॅक्स भरावा लागतो बघा त्यांना. रेट ऑफ टॅक्स कॅन नॉट एक्सीड पर्सेंटेज ऑफ टर्नओव्हर. CGST 0.5%, SGST 0.5%. कोणाला? मॅन्युफॅक्चर ट्रेडरला. मग त्यांना टोटल टॅक्स किती पेड करावा लागतोय? 1%. देन रेस्टॉरंट सर्व्हिसेसला CGST 2.5%, SGST 2.5%, टोटल 5% त्यांना टॅक्स पेड करावा लागतो. आणि अदर सर्व्हिस प्रोव्हायडर, बाकीचे सर्व्हिसेस त्यांना 3% CGST, 3% SGST, टोटल 6%. कंपोजिशन लेव्ही इन GST. आणि काय म्हटलं, टर्न ओव्हर लिमिट फॉर कंपोजिशन स्कीम. कंपोजिशन स्कीम मधलं टर्न ओव्हर लिमिट, ॲग्रिगेट टर्न ओव्हर इन प्रोसिडिंग financial year ₹1.5 crores or 50 lakhs for services. काय म्हटलंय, कंपोजिट स्कीमसाठी किती पाहिजे? ॲग्रिगेट टर्नओव्हर इन प्रोसिडिंग financial year 1.5 crores or 50 lakhs for services. 1.5 लाख ते 50 लाखापर्यंत, सॉरी 1.5 करोड ते 50 लाखापर्यंत सर्व्हिसेसवरती ॲग्रिगेट लिमिट असलं पाहिजे टर्नओव्हरचं, तर ती कंपोजिशन स्कीममध्ये बसतं. जर त्याच्यापेक्षा जास्त असेल तर कंपोजिट स्कीममध्ये नाही बसणार. Rate to be notified, maximum rate of tax. Manufacturer, other trade goods and other trade goods. So manufacturer trade goods ला किती म्हटलंय? 1%, that is 0.5% for both CGST and SGST each. Then food with services 5%, 2.5 both. Then other services 6%. So प्रत्येकाला वेगवेगळे दिलेलं आहे बघा. पर्सन नॉट एलिजिबल टू ऑप्शन फॉर कंपोजिशन स्कीम. पर्सन नॉट एलिजिबल टू ऑप्शन, जो कंपोजिशन स्कीम मध्ये न बसणारा पर्सन कोण आहे, तर ते दिलेलं आहे. सप्लायर ऑफ सर्व्हिसेस अदर दॅन, एक मिनिट,
So person not eligible for option for composition scheme. First one, supplies of services other than supplier of restaurant service. Supplier by way of or as a part of any service or in any other manner whatever of goods being goods, food or any other article for human consumption or any drink other than alcoholic liquor for human consumption where such supply or services is for cash, deferred payment or other valuable consideration, the supplier of restaurant service can option of composition service scheme. कोण काय म्हटलं बघा, सप्लाय बाय वे ऑफ और एज अ पार्ट ऑफ एनी सर्विस और एनी other manner whatsoever of goods being food or any other article or human consumption. सो सप्लाय ह्याच्यामध्ये काय म्हटलंय की जसं रेस्टॉरंटचे सर्व्हिसेस आहेत त्या पद्धतीने रेस्टॉरंटमध्ये फूड सप्लाय करणार किंवा ड्रिंक सप्लाय करणारा दुसरा कोणी असेल मग त्याच्यामध्ये कोण आहे, ह्युमन कन्झम्पशन आर्टिकल्स फॉर ह्युमन कन्झम्पशन ज्याचा ह्युमन वापर करतात ऑफ एनी ड्रिंक अदर दॅन अल्कोहोलिक लिक्वर. सो अल्कोहोल व्यतिरिक्त एखादे ड्रिंक असेल फॉर ह्युमन कन्झम्पशन लोकांच्या वापरासाठी वेर सच सप्लाय सर्व्हिसेस इन फॉर कॅश, ती सप्लाय सर्व्हिसेस ते कॅशमध्ये देत असतील किंवा डिफर पेमेंट ऑफ अदर व्हॅल्युएबल कन्सिडरेशन तर सप्लायर्स ऑफ रेस्टॉरंट सर्व्हिस कॅन ऑप्टेन ऑफ कंपोजिशन सर्व्हिस स्कीम. तर तेच हा कंपोजिशन स्कीमचा बेनिफिट्स घेऊ शकतात. Then supplier of goods which are not taxable under the CGST Act, SGST Act, UTGST Act, की जे गुड्स तुमचे CGST किंवा SGST किंवा UTGST मध्ये नॉट टॅक्सेबल आहेत अशा असे जे सप्लायर्स आहेत ते या स्कीममध्ये नाही आहेत. ॲट इंटरस्टेट सप्लायर्स ऑफ गुड्स, त्याच्यात इंटरस्टेटसाठी हा अप्लाय करत नाही हा सप्लाय किंवा ही स्कीम ही फक्त इंटरस्टेटसाठी आहे. Then persons supplying goods through an electronic commerce operator who is required to collect tax at source under section 52. काय म्हटलंय, पर्सन सप्लाइंग गुड्स थ्रू इलेक्ट्रॉनिक कॉमर्स. जर तुम्ही ई कॉमर्स थ्रू एखादं सप्लाय गुड्स सप्लाय करत असाल इज रिक्वायर्ड टू कलेक्ट टॅक्स इज सोर्स अंडर सेक्शन, मग त्याचा जो टॅक्स आहे तो कसा कलेक्ट केला जातो तो सेक्शन 50 अंडर सेक्शन 52. त्याच्यामुळे तो सुद्धा तुमचा कंपोजिशन स्कीम मध्ये बसत नाही. देन मॅन्युफॅक्चर ऑफ सर्टन नोटिफाईड गुड्स, आता इथे जे काही गुड्स दिलेले आहेत त्याचे जे मॅन्युफॅक्चर आहेत, एक मिनिट हा. सो नॉट इलिजिबल क्रायटेरिया सेक्शन 10(2) की कोण कोण त्याला इलिजिबल नाही ठरत त्याचे हे दिलेलं बघा. सप्लाय सर्व्हिसेस अदर दॅन रेस्टॉरंट, रेस्टॉरंट व्यतिरिक्त दिले गेलेलं सर्व सर्व्हिसेस अँड सप्लाय गुड्स विच आर नॉट लेव्हिएबल टू टॅक्स, गुड्सचा सप्लाय की जो टॅक्समध्ये येत नाही. देन मेकिंग एनी इंटरस्टेट आउटवर्ड सप्लायज ऑफ गुड्स, देन मेकिंग एनी सप्लाय ऑफ गुड्स थ्रू अँड इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटर, मॅन्युफॅक्चरर ऑफ पान मसाला. सो हे सगळे जे आहेत ते कशात येत नाही. देन आता नेक्स्ट त्याच्यात देन मॅन्युफॅक्चरर ऑफ टोबॅको मॅन्युफॅक्चर सुद्धा याच्यात येत नाहीत. देन मॅन्युफॅक्चर ऑफ आईस्क्रीम अँड अदर एडिबल आईस वेदर ऑर नॉट कंटेनिंग कोका. सो ह्याच्यामध्ये आईस्क्रीम पण येत नाही आणि आईस्क्रीम मॅन्युफॅक्चर सुद्धा येत नाहीत. Then more than one registered person same pan unless all such registered person option by the tax under with this scheme. So एकच पॅन जर दोन ठिकाणी यूज करत असेल तर त्याच्यात तो सुद्धा त्याच्यासाठी एलिजिबल ठरत नाही. देन कंडिशन फॉर कंपोजिशन स्कीम, कंपोजिशन स्कीमसाठी कंडिशन काय काय आहेत. डीलर सप्लाइंग ओनली गुड्स कॅन ऑप्शन फॉर दिस स्कीम, डीलरने फक्त गुड्स सप्लाय केले पाहिजे. दिस स्कीम इज नॉट ॲप्लिकेबल फॉर सर्व्हिस प्रोव्हायडर, सर्व्हिस देणाऱ्याला ही कंडिशन ॲप्लिकेबल नाही. हावेवर रेस्टॉरंट सर्व्हिस प्रोव्हायडर आर एक्सक्लुडेड, त्याच्यातून फक्त रेस्टॉरंट सर्व्हिस प्रोव्हायडर वगळता बाकीच्या लोकांना सर्व्हिस प्रोव्हायडरला हे अवेलेबल नाही आहे. देन कंपोजिशन स्कीम इज नॉट अवेलेबल टू डीलर्स सप्लाय इंटरस्टेट गुड्स
and do dealers supplying through e-commerce operator. So जे इंटरस्टेट गुड्स सप्लाय करतायत, जे डीलर किंवा जे डीलर ई-कॉमर्स ऑपरेटर थ्रू सप्लाय करतात त्या लोकांना एक स्कीम लागू होत नाही. Then dealer are not allowed to collect composition tax. Dealer are not allowed to collect composition tax from recipient of supplies, and neither are they allowed to avail input tax credit. Dealer are not allowed to collect composition tax. डीलरला कंपोजिशन टॅक्स कलेक्ट करणं अलाउड नाही फ्रॉम द रिसिपियंट. ज्याला तो देणार आहे सप्लाय त्याच्याकडून कंपोजिशन टॅक्स रिसिपियंट सप्लाय नायदर आर दे आर अलाउड टू अवेल इनपुट टॅक्स क्रेडिट. सो त्याच्याकडून टॅक्स कलेक्ट करण्याचा डीलरला इथं ऑथॉरिटी नाही आहे. देन रेट्स अंडर कंपोजिशन स्कीम्स आर 1% फॉर ट्रेडर्स, 5% फॉर रेस्टॉरंट सर्व्हिसेस अँड प्रोव्हायडर अँड 6% फॉर सर्व्हिस प्रोव्हायडर. आता इथं बघा, आता इथून आपले प्रॉब्लेम स्टार्ट झालेले आहेत. प्रॉब्लेममध्ये काय विचारलं त्यांनी, अमर who is a manufacturer in Thane provides the data for financial year 2019-2020. Total value of supplies including inward supplies tax under service charge basis are rupees 1 crores 1 lakh. The details are as follows. Interested supplies 12,50,000. त्याचा इंटरेस्टेड सप्लाय किती आहे 12,50,000. इंटरेस्टेड सप्लाय जीएसटी ॲट नील रेट, म्हणजे नील रेटचे जे ज्याचे प्रोडक्ट आहेत त्याचा सप्लाय कितीचा करतो तो 30,50,000. देन इंटरेस्टेड सप्लायज विच आर फुल्ली एक्झिम्ड, म्हणजे जे पूर्णपणे टॅक्समधून एक्झिम्ड आहेत असं किती प्रोडक्ट्स आहेत त्याचे 34,60,000. Then value of inward supplies on which tax payable under RCM किती आहे 5,40,000. आता सोल्युशन बघा. A registered person who aggregate turnover proceeding financial year did not exceed 1,50,000 may be option payment tax under composition scheme. composition scheme मध्ये मागे तुम्हाला म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये काय की कंपोजिशन स्कीम तेव्हाच लागू होते ज्यावेळेला त्याचं इन्कम जे आहे ॲग्रिगेट इन्कम हे 1,50,00,000 पेक्षा जास्त नसेल. मग आता ॲज पर सेक्शन 2 subsection 6 of GST Act 2017, aggregate turnover means the aggregate value of all taxable supplies including the value inward supplies on which tax is payable by person on reverse charge basis, RCM म्हणजे. So exempt supplies. Then export of goods or services or both and interested supplies. A person having same permanent account number to compute on all India basis of but excluded. आता बघा इथे इंटरेस्टेड सप्लाय किती आहे 12,50,000. ओके, त्याच्यानंतर इंट्रास्टेट सप्लाय जीएसटी ॲट नील रेट किती आहे 30,50,000. त्याच्यानंतर सप्लायज विच आर फुल्ली एक्झेम्ड 34,60,000 आणि व्हॅल्यू इनवर्ड सप्लाय विच टॅक्स पेएबल अंडर RCS बेसिकली एक्सक्लुडेड. आता काय म्हटलंय इथे बघा, रिव्हर्स स्कीम आहे ती. मग इथे म्हणलं पर्सन हॅव्हिंग सेम परमनंट अकाउंट नंबर इन कम्प्युटर ऑल इंडिया बट एक्सक्लुडेड. आता इंटरेस्टेड सप्लाय सॉरी जो RCM अंडर आहे इनवर्ड सप्लायज ऑफ विच टॅक्स पेएबल अंडर RCM तो इथे नील राहील. सो टोटल किती झाला आता तुमचा असा 77,60,000. देन सिन्स ॲग्रिगेट टर्नओव्हर डज नॉट एक्सीड रुपीज 1,50,000 1,50,00,000. सो ॲग्रिगेट टर्नओव्हर जो होता तो 1,50,000च्या वरती जात नाही. देन ड्युरिंग द फायनान्शियल इयर 2018-19 Amar is eligible for opting composition scheme for financial year 2019-20. अमर बसतोय त्याच्यामध्ये कारण त्याचं 1,50,00,000च्या वरती त्याचं टर्नओव्हर जात नाही, त्याच्यामुळे ह्या स्कीममध्ये अमर बसू शकतो. देन नेक्स्ट स्कीम कोणती आहे कम्प्युटेशन ऑफ कंपोजिशन टॅक्स लायबिलिटीज. आता Pragati Limited, a trading concern in Karnataka, has opted for composition scheme.
It furnishes you with the following information for financial year 2019-20. It requires you to determine the composition tax liabilities and total tax liabilities. In financial year 2018-19, total value of supplies included inward supply tax under reverse charge basis of 68 lakh. The break-up of supply for financial year 1920 as follows. Value if inward supplies on which tax payable under RCM GST rate 5%, 7 lakh 50,000. आता जे RCM आहे हा कंपोजिशन स्कीमला नील होतो, म्हणजे इन्क्लुडेड येत नाही, त्याच्यात एक्सक्लूड येतो, त्याच्यामुळे तो झिरो घेतला जातो. इंटरेस्टेड सप्लाय विच आर होली एक्झाम्ड अंडर सेक्शन 11 ऑफ CGST Act 2017, 6 लाख तो घ्यावा लागेल आपल्याला. Then intrastate supplies of goods chargeable at 18% GST 20 lakh 50,000 तो सुद्धा घ्यावा लागेल. The intrastate supply made which are chargeable to GST at nil rate तो किती आहे 4 lakh, so 4 lakh तो पण घ्यावा लागेल. And then intrastate supplies of goods chargeable at 5% तो 5 lakh. टोटल होतात किती, टोटल किती होतात 35,50,000. आता काय म्हटलं त्यांनी, प्रगती ट्रेडिंग कन्सर्न करणार का आफ्टर कंपोजिशन स्कीम इट फर्निश यू विथ द फॉलोइंग इन्फॉर्मेशन financially. Determine composition tax liability and total liability. The financial will be supplies including inward supplies and under receiver breakup suppliers for ओके. आता इथे काय म्हटलंय, रेट ऑफ कंपोजिट टॅक्स. आता हा कोण आहे आपल्याला इथे मागे बघा, इथे दिलेलं बघा, ह्याच्यात सुद्धा इथे रेट अंडर कंपोजिशन स्कीम्स आर 1% फॉर ट्रेडर्स. तो कोण आहे, ट्रेडर आहे. मग ट्रेडर्सला रेट किती आहे 1%. ट्रेडरला रेट किती आहे 1%, म्हणून त्याला 1% GST लागला. रेट ऑफ कंपोजिशन टॅक्स 1%. सो टोटल कंपोजिट टॅक्स 35,500. टॅक्स पेएबल अंडर रिव्हर्स चार्ज बेसिस. आता RCR बेसिसमध्ये चार्ज कसा काय कॅल्क्युलेट केला जातो, तो इन्क्लुडेड नव्हता त्याच्यात, आता तो वेगळा भरावा पेड करावा लागणार आहे. म्हणजे किती होईल बघा, व्हॅल्यू इनवर्ड सप्लायज ऑन विच टॅक्स पेएबल अंडर RCM 7,50,500. रेट ऑफ GST 5%. रेट ऑफ GST 5%. RCM मध्ये रिव्हर्स चार्ज मध्ये पण पाहिलं होतं की 5%. टॅक्स पेएबल अंडर RCM 37,525. मग टोटल टॅक्स किती भरणार, तो A प्लस B 35,500 प्लस 37,500 विल बी 73,025. म्हणजे दोन्ही मिळून त्याला 73,025 रुपीज टॅक्स पेड करावा लागणार आहे. ओके सायली, बाकीचे कुठे जात माहित नाही सर. ठीक आहे. आता हे जे मी ओरली घेतले प्रॉब्लेम, हे आपण उद्यापासून परत प्रॅक्टिकल पाहणार आहोत. इथून आपले प्रॉब्लेम स्टार्ट झालेले आहेत, ते मी शिकवणार आहे तुम्हाला. थेरॉटिकल पार्ट याच्यातलं सुरुवातीचं संपून गेलेलं आपल्या याच्यात. ओके सर त्याचे PDF सेंड करा ना. हा करतो मी, थोडे 2 दिवस बाहेर होतो, आज मी करतो तुम्हाला सेंड. चालेल. ओके. आणि आपली युनिट टेस्ट कशी होणार आहे? युनिट टेस्ट कदाचित 5 तारखेपर्यंत होईल. वेट जरा.